नमस्कार मित्रांनो, जागर महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी आली आहे. ती बातमी म्हणजे अशी आहे की इयत्ता 11वीचा जो प्रवेश घ्यायचा आहे 2024 मध्ये, त्याविषयी जे कुठलीही ऑनलाईन प्रक्रिया करायची आहे, ती प्रक्रिया इयत्ता 10वीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे myfyjcadmission.in या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्यासोबतच व्यवस्थित ती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. आणि तसेच इयत्ता 10वीचे गुण भरायची सुरुवातीला प्रक्रिया होती मागील वर्षी, परंतु यावर्षी याविषयी थोडाफार संशयास्पद असं वातावरण राहील असं वाटतं आहे. तसेच आपण पाहूयात, परभणी जिल्ह्यातील महत्त्वाचे काही महाविद्यालय होते, जसे की शिवाजी महाविद्यालय किंवा ज्ञानोपासक महाविद्यालय, कमलाताई जामकर महाविद्यालय, हे महाविद्यालय परभणी शहरातील होते. आणि म्हणजेच मानवत तालुक्यातील जे महाविद्यालय, त्यामध्ये जे महाविद्यालय आहेत ते म्हणजे के महाविद्यालय, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय आणि मानवत तालुक्यातील महाविद्यालय म्हणजे महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वतीबाई कनिष्ठ महाविद्यालय इत्यादी महाविद्यालय आहेत. तसेच जिंतूर तालुक्यात सुद्धा ज्ञानोपासक महाविद्यालय हे महाविद्यालय होते. आणि पालम तालुक्यातील म्हटलं तर माधवराव पाटील हे महाविद्यालय सुद्धा आहे. तसेच सेलू मधील नूतन महाविद्यालय आणि पाथरीमधील नितीन महाविद्यालय हे सुद्धा महाविद्यालय आहे. आणि यावर्षी जो कट ऑफ लागू शकतो त्या कट ऑफचा अंदाज असा आहे की विज्ञान शाखेसाठी 80 ते 95% पर्यंत कट ऑफ लागू शकतो मेरिट लिस्टचा, आणि कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेसाठी अंदाजे 60 ते 85% पर्यंत कट ऑफ लागू शकतो, आणि आर्ट म्हणजेच कला शाखेसाठी 60 ते 40% पर्यंत कट ऑफ लागू शकतो. ही माहिती विद्यार्थ्यांसाठी अतिशय अशी महत्त्वपूर्ण आहे. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी मानवतून कपिल शिंदे.